जीवनात काही वेळा आपण अशी वाट चुकतो की परत मागे फिरणं अशक्य वाटतं. व्यसन, दुःख, राग, नाती तुटणं आणि शेवटी एकटेपणा. पण बाबा जुमदेवजी म्हणतात, परमात्म्याच्या मार्गावर एक पाऊल टाका, बाकीचा मार्ग तो स्वतः दाखवतो. नमस्कार सर्वांना. परमात्मा एक सुखी जीवन मध्ये आपलं स्वागत आहे. ही गोष्ट आहे एका साध्या युवकाची जो व्यसनाच्या गर्तेत पूर्णपणे बुडालेला होता. घरात रोज वाद, समाजात नाव बुडालेलं आणि मनात एकच प्रश्न, आता माझं आयुष्य कोण बदलणार? एका दिवशी त्याने बाबा जुमदेवजींच्या सेवकांकडून एक वाक्य ऐकलं. सत्य बोला, मर्यादा ठेवा आणि प्रेमाने वागा. हे वाक्य साधं वाटलं, पण त्याचं आयुष्य बदलणारं ठरलं. त्याने हळूहळू व्यसन सोडायचा निर्णय घेतला. सुरुवातीला खूप कठीण होतं, शरीर ओरडत होतं, मन डळमळत होतं, पण बाबा जुमदेवजींच्या नावाचा जप आणि त्यांच्या शिकवणींनी त्याला आधार दिला. प्रत्येक दिवस तो स्वतःला म्हणायचा, बाबा माझ्या आत आहेत, मी हरू शकत नाही. काही आठवड्यात त्याने व्यसनावर नियंत्रण मिळवलं. त्याचं कुटुंब पुन्हा त्याच्याशी बोलू लागलं. घरात जे तुटलं होतं ते हळूहळू जोडायला सुरुवात झाली. त्याने मग स्वतःसारख्या इतर व्यसनाधीन लोकांनाही प्रेरित केलं. बाबा जुमदेवजींच्या मार्गावर चाललं की जीवन बदलतं. आज तो युवक एका सेवाभावी संस्थेत कार्यरत आहे. तो सांगतो, बाबा जुमदेवजींचं कार्य फक्त धर्माचं नाही, ते माणुसकीचं आहे. त्यांनी शिकवलं, सत्य, संयम आणि सेवा हीच खरी पूजा. या वाक्याने हजारो लोकांना नवं आयुष्य मिळालं आहे. कोणीतरी नोकरीत परत गेला, कोणीतरी कुटुंबात प्रेम मिळवलं, तर कोणीतरी समाजसेवक झाला. बाबा जुमदेवजींचं कार्य आपल्याला शिकवतं, देव आपल्या बाहेर नाही, तो आपल्या कृतीत आहे. जेव्हा आपण सत्य बोलतो, व्यसन सोडतो आणि प्रेमाने वागतो, तेव्हाच आपण परमात्म्याला ओळखतो. म्हणूनच जीवनात कितीही अंधार असो, बाबांच्या शिकवणीचा प्रकाश तुमचं आयुष्य नक्की उजवेल. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या लाडक्या बाबाला एक लाईक नक्की करा. नमस्कार सर्वांना.